नमस्कार, मी श्वेता भालेकर परब। महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या पूरग्रस्तांना दुष्काळामध्ये लागू करण्यात येणाऱ्या सगळ्या सवलती मिळणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। सध्याची परिस्थिती ही दुष्काळी आणि टंचाईग्रस्त मानून सगळ्या उपाययोजना करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती मिळणार आहे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी सुद्धा माफ होणार आहे असं फडणवीस म्हणाले। ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जळगाव जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांना भरीव मदत देताना कोणत्याही नियमांची अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। जळगाव विमानतळावर त्यांनी पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, एरंडोल या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली। महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी दिल्लीमध्ये जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। मराठवाड्यासह सोलापूर, नगर या जिल्ह्यांमधल्या पूरपरिस्थितीची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहितीही फडणवीसांनी त्यांना दिली। अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाल्यामुळे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे। महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली, कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की आम्हाला NDRFच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी। त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौऱ्यामध्ये गडचिरोलीमधील पोलाद प्रकल्पाच्या सवलतीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारशी सकारात्मक चर्चा केली आहे। महाराष्ट्रातल्या संरक्षण कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भातही त्यांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडल्या। दहिसरमधल्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेच्या हस्तांतराचा प्रश्न सुद्धा त्यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये मार्गी लावल्याचं सांगितलं। याशिवाय इज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकार करत असलेले उपाय त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची अतिशय सविस्तरपणे चर्चा केली। महाराष्ट्र डिफेन्स कॉरिडॉरच्या संदर्भातही एक प्रेझेंटेशन मी केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी त्यांना हे लक्षात आणून दिलं की एक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगची मोठी इकोसिस्टीम महाराष्ट्रात तयार होते, ज्याच्याने डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट मिळेल। आपलं जे गडचिरोली कॉर्पोरेशन आहे, मायनिंग कॉर्पोरेशन, त्याला माइन्स देऊन आणि त्यातनं आपण जर मायनिंग डेव्हलपमेंट योग्य प्रकारे केलं तर त्याचा एक रोडमॅप मी मांडलेला आहे की आपण देशातलं सगळ्यात स्वस्त स्टील तयार करू शकतो। पूर परिस्थितीमुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरायला 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळानं घेतलाय। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना मुदतवाढ देण्यासंदर्भातले निर्देश दिले होते। बाह्य पद्धतीनं परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे। तसंच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे। जर्मनीचे वाणिज्य दूत ख्रिस्तोफ हॅलियर यांच्या शिष्टमंडळानं सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। त्यांच्यामध्ये हरित ऊर्जा, स्मार्ट सिटी, उच्च शिक्षण, कौशल्य वृद्धी या क्षेत्रांवर सविस्तरपणे चर्चा झाली आहे। जर्मन उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करताना भासणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक मदत केली जाईल असं अजित पवार म्हणाले। तसंच जर्मनीमध्ये महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढवणं, जर्मनीमध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे सुद्धा त्यांनी शिष्टमंडळाचं लक्ष वेधलं। या सहकार्यामुळे महाराष्ट्राला प्रगत तंत्रज्ञान, कौशल्य वृद्धी, रोजगार निर्मिती आणि विदेशी गुंतवणूक लाभेल। तसंच जर्मनीला विश्वासार्ह भागीदारी आणि नवी बाजारपेठ उपलब्ध होईल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला। यासह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास। नमस्कार।